Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. So this is the fifth part of the conceptual lecture. So या पार्ट मध्ये आपण फ्लोट डिस्कस करणार आहोत. फ्लोट हा कन्सेप्ट ऍक्टिव्हिटी टाइमशी रिलेटेड आहे. आणि फ्लोट मध्ये काय होतं, जो कम्प्लिशन ऑफ ऍक्टिव्हिटी टाइम आहे दॅट डज नॉट फ्लक्च्युएट ऑन स्टार्टिंग अँड एंडिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्टार्ट आणि ऍक्टिव्हिटीचा एंड, ऍक्टिव्हिटीचा स्टार्ट आणि एंडच्या फ्लक्च्युएशनमुळे कंप्लीशन ऑफ प्रोजेक्ट टाइम और कंप्लीशन ऑफ ऍक्टिव्हिटीवर काही इफेक्ट होत नाही. दॅट इज नोन ॲज फ्लोट. फ्लोटचे 4 टाइप्स आहेत. तर फर्स्ट टाइप आहे टोटल फ्लोट, सेकंड आहे फ्री फ्लोट, थर्ड आहे इंडिपेंडंट फ्लोट, फोर्थ आहे इंटरफेरिंग फ्लोट. आता हे चारही टाइप्स आपण कशावर डिफरन्शिएट केलेत, तर प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आणि सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी याच्यावरच्या स्टार्ट आणि एंडवर आपण हे 4 पार्ट्स डिफरन्शिएट केलेले आहेत. तर प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी काय असतात आणि सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी काय असतात. प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे अशा ऍक्टिव्हिटी ज्या ऍक्टिव्हिटीच्या बिफोर म्हणजे आधी स्टार्ट होतात, आधी होणाऱ्या, आणि सक्सिडिंग म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाल्यानंतर होतात म्हणजे आफ्टरच्या. लक्षात कसं ठेवणार, तर PB फॉर प्रिसिडिंग, P फॉर प्रिसिडिंग, B फॉर बिफोर, अँड हिअर S फॉर सक्सिडिंग अँड A फॉर आफ्टर. ठीक आहे. टोटल फ्लोट, फ्री फ्लोट आणि इंडिपेंडंट फ्लोट मध्ये प्रिसिडिंग मध्ये एक टर्म कॉमन आहे जी की आहे फिनिश, आणि सेकंड सक्सिडिंग मध्ये एक टर्म कॉमन येणार जी आहे स्टार्ट. हा चार्ट जर तुम्ही केला तर या चार्टच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही. तर पहिल्या 3 साठी प्रिसिडिंग मध्ये फिनिश आणि सक्सिडिंग मध्ये स्टार्ट असं घ्यायचंय. पुढे काय येईल, तर टोटल फ्लोट मध्ये ऍक्टिव्हिटी ज्या आहेत प्रिसिडिंग वाल्या त्या अर्ली स्टार्ट होतात. सेकंड इथेही अर्ली स्टार्ट होतं फ्री मध्ये, आणि लास्ट जो इंडिपेंडंट फ्लोट आहे तिथं लेट फिनिश होतात. ओके, अर्ली फिनिश देन लेट फिनिश. सक्सिडिंग मध्ये काय होणार, सक्सिडिंग मध्ये याच्या रिव्हर्स करायचं, म्हणजे स्टार्टिंगची जी टोटल वाली आहे ती लेट स्टार्ट होते, देन अर्ली स्टार्ट अँड देन अर्ली स्टार्ट. ओके, सो दिस इज अबाउट टोटल, फ्री अँड इंडिपेंडंट फ्लोट. टोटल फ्लोट म्हणजे काय की प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी ही अर्ली फिनिश होते आणि सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी ही लेट स्टार्ट होते. देन इंटरफिअरिंग फ्लोट म्हणजे काय, इंटरफिअरिंग फ्लोट इज डिफरन्स बिटवीन टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट. टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट याचा डिफरन्स म्हणजे इंटरफिअरिंग फ्लोट. या झाल्या डेफिनेशन्स. आता जर आपण फॉर्म्युले कसे रिमेंबर करायचे, फॉर्म्युल्यासाठी एक ट्रिक आहे. जसं आपण इथं I इव्हेंट लिहितो आणि इथं J इव्हेंट लिहितो. I is the event, J is also event, and this arrow represents activity. ओके, तर याच्यासाठी आपल्याला टाइमिंग लिहायचं आहे. इथे आपण काय करणार आहे, TEI हा ऍक्टिव्हिटी टाइम आहे. हा टाइम कोणता आहे, तर अर्लिएस्ट टाइम आहे ड्यू टू दिस टेल इव्हेंट I. नेक्स्ट इथं आपण लिहिणार आहे अर्लिएस्ट टाइम ड्यू टू हेड इव्हेंट J. नेक्स्ट टाइम येईल TLI मीन्स लेटेस्ट टाइम ड्यू टू दिस I इव्हेंट, टेल इव्हेंट. नंतर येईल लेटेस्ट टाइम ड्यू टू दिस J इव्हेंट. ठीक आहे, आणि जो टोटल ड्युरेशन असतो तो आपण रिप्रेझेंट करतो TIJ. तर फर्स्ट फॉर्म्युला कशाचा येईल, फर्स्ट फॉर्म्युला फॉर टोटल फ्लोट. टोटल फ्लोट साठी फॉर्म्युला काय आहे, तर TLJ मीन्स लेटेस्ट टाइम ड्यू टू टेल इव्हेंट मायनस अर्लिएस्ट टाइम ड्यू टू लेटेस्ट टाइम ड्यू टू हेड इव्हेंट मायनस अर्लिएस्ट टाइम ड्यू टू टेल इव्हेंट मायनस TIJ विच इज ड्युरेशन. आता हे या फिगरवर लक्षात कसं ठेवणार, तर arrow from 4 to 1 means 4 minus 1 minus this
आपण याला 5 अज्यूम करू. ठीक आहे. टोटल फ्लोटचा फॉर्म्युला काय येईल 4 minus 1 minus 5 लाईक दिस. नंतर काय येईल फ्री फ्लोट. फ्री फ्लोट साठी फॉर्म्युला काय आहे अर्लिएस्ट टाइम ऑफ हेड इव्हेंट मायनस अर्लिएस्ट टाइम ऑफ टेल इव्हेंट मायनस ड्युरेशन. म्हणजे सेकंड टू फर्स्ट, सेकंड मायनस फर्स्ट मायनस 5. पुढे काय येईल लास्ट टाइम कोणता राहिलाय इंडिपेंडंट फ्लोट. तर इंडिपेंडंट फ्लोट येईल थर्ड मायनस सेकंड मायनस फिफ्थ. FID is the representation for independent float 3 minus 2 minus 5. This is the formula for total float, free float and independent float. आता जो interfering float होता तो आहे total float आणि free float चा difference. तर total float काय आहे 4 minus 1 minus 5 आहे. ठीक आहे. Minus of this 2 minus 1 minus 5. Okay, this 412 represents the earliest time due to tell event, earliest time due to head event, latest time due to tell event and latest time due to head event. Okay, तर इथे काय राहणार आहे तर 4 minus 2 एवढंच राहील कारण की या दोन्ही टर्म्स कॅन्सल होऊन जातील. सो 4 काय आहे इथे latest time due to head event minus earliest time due to head event is nothing but the interfering float. ओके, तर हे झाले 4 फॉर्म्युले 4 फ्लोटचे. फर्स्ट फॉर्म्युला कोणता होता सो दिस इज FT, this total float, this is free float, then next this is independent float and last one is interfering float. फॉर्म्युले रिप्रेझेंट करताना एरोची डिरेक्शन सुद्धा लक्षात ठेवा कारण की फॉर्म्युला जर तुम्ही 1 - 4 केला तर तुमचे आन्सर्स सुटतील. तर फॉर्म्युला हा 4 - 1 करायचा आहे म्हणजे लेटेस्ट ऑफ हेड मायनस अर्लिएस्ट ऑफ टेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फ्लोट अँड आता आपण याच्यावरचे 2 MCQs पाहू. सो फर्स्ट MCQ इज the amount of time by which an activity can be delayed without affecting project completion time. Amount of time by which activity can be delayed. Okay, activity delay होती है. activity कुठे delay होती है जर start हा लेट होत असेल कोणत्याही ऍक्टिव्हिटीचा स्टार्ट जर लेट होत असेल तरच ऍक्टिव्हिटीला डिले होऊ शकतो. पण विदाउट अफेक्टिंग प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम होणार म्हणजे फ्लोट आहे आणि ऍक्टिव्हिटी कॅन बी डिलेड. सो दॅट्स वाय दिस इज टोटल फ्लोट. सो हियर सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इन PERT अनालिसिस अ क्रिटिकल ऍक्टिव्हिटी हॅज 3 ऍक्टिव्हिटीज आहेत. फर्स्ट घेऊ आपण इथे सुपर, सेकंड आहे क्रिटिकल आणि थर्ड घेऊ सब क्रिटिकल. क्रिटिकल ऍक्टिव्हिटी मध्ये फ्लोट ची व्हॅल्यू 0 असते. सुपर क्रिटिकल मध्ये फ्लोट ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आणि सब क्रिटिकल मध्ये फ्लोट हा पॉझिटिव्ह येणार. तर इथे त्यांनी विचारले की क्रिटिकल ऍक्टिव्हिटी इन केस ऑफ PERT अनालिसिस. सो हियर सेकंड ऑप्शन इज करेक्ट which is 0 float. So this is about the float and thank you for watching.